जातील तिथं स्वर्ग असेल. अजितदादा हे सत्तेच्या राजकारणामध्ये कायम वादग्रस्त राहिले, पण लोकसंघटन आणि निवडणुकीच्या राजकारणामध्ये ते निर्विवाद अजिंक्य राहिले. अजित म्हणजे अपराजित हे नाव त्यांनी सार्थ केलं. हा लेख आहे ज्ञानेश महाराव यांचा. अजितदादा पवार गेले आणि महाराष्ट्रात ज्याप्रमाणे शोकाकुळ स्थिती झाली त्यावरून आणखी एक दादा आठवले, वसंतदादा पाटील. वसंतदादा गेले 1 मार्च 1989, तो दिवस बुधवार होता. अजितदादा गेले 28 जानेवारी 2026, तोही नेमका बुधवार होता. दादा गेले त्या दिवशी महाराष्ट्र थांबला होता. सांगली धाय मोकलून रडत होती. ती वेळ यावेळी बारामतीवर आली. ह्यामध्ये आणखी एक गोष्ट घडली. अजितदादांची जन्मतारीख 22 जुलै 1959, म्हणजे दादा 66 वर्ष 6 महिने 6 दिवस जगले. आजच्या डिजिटल जमान्यामध्ये असं काही घडलं की लगेच डिजिटल पोस्टर लागतात, पण यावेळी असं काही घडलं नाही. इतका महाराष्ट्र कारण स्तब्ध झाला होता. त्यांच्या आपल्या अकाली निधनाने अजितदादा यांच्या उरावर मीडिया आणि प्रस्थापित व्यवस्थेने टाकलेले सारे किटाळ यामुळे नष्ट झाले. त्यातून उरलेले अजितदादा महाराष्ट्रातल्या जनता जनार्दनाच्या दुःखातून व्यक्त झालेले आहेत. अजितदादा कसे होते हे उलगडण्यापूर्वी वसंतदादा कसे होते हे समजून घेऊ. ही तुलना नाही, तर ही दोन दादांची समाजाच्या भल्याबाबतची तळमळ एकत्र समजून घेणं आहे. वसंतदादा अगदी तळागाळातून उंचीवर गेलेलं व्यक्तिमत्व होते. त्यामुळे त्यांना सामान्य माणसाच्या सर्व प्रश्नांची जाण होती. म्हणून विविध स्तरावर काम करत असताना त्यांनी अनेक संस्थांची निर्मिती केली. त्या संस्थांमध्ये त्यांनी सामान्य माणूस हा कायम केंद्रबिंदू मानला. संपूर्ण राज्यातून कोणाही सामान्य माणसाला आपला कोणताही व्यक्तिगत अथवा सार्वजनिक प्रश्न घेऊन दादाकडे जावं अशी त्यांची कामं करण्याची पद्धत होती. दादांच्या निधनानंतर काही काळ अवकाश निर्माण झाल्यावर ही जबाबदारी न कळत अजितदादा यांच्यावर आली आणि त्यांनी ती 100% पूर्ण केली. अजितदादा हे सार्वजनिक जीवनामध्ये अगदी खालच्या स्तरातून कार्य झाले. वयाच्या 25मध्ये ते छत्रपती साखर कारखान्याचे संचालक झाले. मग खासदार, आमदार, मंत्री झाले. त्यांची सुरुवातीची काही वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये उमेदवारी करण्यात गेली. दादा परिपूर्ण प्रकट झाले ते मंत्री झाल्यावर. त्यांनी वसंतदादा यांच्या कार्यपद्धतीचा अवलंब करत पुढची वाट चोखाळली. सत्ता ही साध्य नाही, पण सामान्य माणसाच्या जीवनामध्ये उजेड आणायचा, दुर्लक्षित भागाचा विकास करायचा, कायद्याचं राज्य यथोचितपणे राबवायचं, तर सत्ता ही साधन असते. हा पूर्वसुरींचा परिपाठ ओळखून दादा कामाला लागले. मंत्रिपद आणि 6 वेळा डेप्युटी CM भूषविताना दादांना अहर्निश स्वतःला त्यामध्ये दादांनी झुकून दिलं. दिवस उगवायच्या अगोदर ते कामाला लागायचे आणि रात्र झाल्यावर त्यांचा रोजचा दिवस संपायचा. घड्याळाचा काटा आणि दादा बरोबर चालत राहिले. त्यातून अनेक विकास कामं आणि दादा हे समीकरण निर्माण झालं. अजितदादांच्या राजकारणाचा तोंडावळा शिवराय, शाहू फुले, आंबेडकर यांच्या विचार कार्याला कायम साजेसा राहिला. हा तोंडावळा त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या कथित हिंदुत्ववादी राजकीय सत्तेत सहभागी होऊन सुद्धा हरवू दिला नाही. सत्ता हेच साधन आहे असे मानताना त्यांच्यावर कुटुंब आणि ग्रहद्रोह याचा सिक्का बसला. त्यापूर्वीही जलसंपदा खात्यातील सिंचन घोटाळा प्रकरणातील 70,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा डाग फासला गेला. हे सारं त्यांच्या अकस्मात निधनाने पालापाचोळ्यासारखं उडून गेलं. अजितदादा हे काका शरद पवार यांचे बोट घेऊन राजकारणामध्ये आले, पण राजकारणातील त्यांचं नातं काका पुतण्याचं नव्हतं, ते गुरु शिष्याचं होतं. आता लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुका होतात. 1990मध्ये आधी विधानसभेच्या निवडणुका झाल्या. शरद पवार 3ऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर काही महिन्यांनी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 1991 अजितदादा बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नरसिंह राव प्रधानमंत्री झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात शरद पवार यांचा समावेश झाल्याने त्यांना आमदारकीसह मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागी सुधाकरराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. केंद्रीय संरक्षण मंत्री झालेल्या शरद पवार यांना 6 महिन्यात लोकसभा वा राज्यसभेचं सदस्य होणं आवश्यक होतं. त्यासाठी अजितदादा यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून अजितदादा आमदार झाले आणि लोकसभा मतदारसंघातून शरद पवार खासदार झाले. या उलटापालटीमध्ये गुरु शिष्य यांचं नातं अधिक मजबूत झालं. तथापि 1.5 वर्षातच सुधाकर नाईक यांच्या
मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द शरद पवार यांच्या समर्थकांनी संपवली मार्च 1993 आणि शरद पवार पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ह्या सत्ता बदलाच्या काळात मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानी अजितदादांची पहिली ओळख झाली. ती करून देणाऱ्या पुण्याच्या महापौर झालेल्या शांतीलाल सुरतवाला यांचेही अजितदादा पाठोपाठ दुसऱ्या दिवशी निधन झालं. तेव्हा 35 असलेले अजितदादा आजही आठवतात. ते मुंबईत फारसे रुळलेले नव्हते. अंगावरचे पांढरे कपडे निळीत बुडवून इस्त्री केलेले होते. मोजकं बोलायचं. शरद पवारांचा आदरयुक्त धाक जाणवायचा. तो 2004चा लोकसभा निवडणुकीनंतरची 10 वर्षे शरद पवार केंद्रीय मंत्री म्हणून दिल्लीला गेल्यावर ओसरला. 2004च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी झालेल्या काँग्रेस 65 पेक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराची संख्या 71 होती. पण 4 अधिक मंत्र्याच्या तडजोडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला. त्याने दादांची मुख्यमंत्री बनण्याची संधी हुकली असं त्यांच्या चाहत्यांना वाटायचं. पण असं वाटणाऱ्यांनी शरद पवार आणि अजितदादा यांचं गुरु शिष्याचं नातं कसं होतं हे समजून घ्यावं. ते राजकीय तपशिलापेक्षा बोधकथेतून सांगणं अधिक सोयीस्कर होईल. तर मार्पा नावाचा एक तिबेटी साधू होऊन गेला. त्याच्या गुरूंनी त्याला एकदा जवळ बोलावलं आणि सांगितलं, माझ्यासाठी एक घर बांध. त्यासाठी दुसऱ्या कोणाची मदत घेऊ नकोस. सगळी कामं तू एकट्यानेच करायची. घर प्रशस्त पाहिजे. मार्पा तरुण होता. घर बांधायचा त्याला अनुभव नव्हता. गुरुला नमस्कार करून मार्पा कामाला निघाला. तिबेटातून विटा, चुना, लाकूड मिळणं सोपी गोष्ट नव्हती. सगळ्या गोष्टी लांबून वाहून आणाव्या लागत. मार्पा गोंडीकाम, सुतारकाम शिकला. सतत 3 वर्ष राबून 3 मजली इमारतीचं प्रशस्त घर उभा केलं आणि तो गुरु पुढे हात जोडून उभा राहिला. गुरुजी, घर तयार आहे असं त्याने नम्रपणे म्हटलं. गुरु घर बघतील, आपली पाठ थोपाटतील आणि तिथे मुक्कामाला येतील अशी मार्पाची कल्पना होती. परंतु गुरुनी त्याच्याकडे डोळे उघडून सुद्धा बघितलं नाही. उलट गुरुने मार्पाला आज्ञा दिली, जा स्वतःच्या हाताने ते घर जाळून टाक. मार्पाने गुरुला नमस्कार केला आणि 3 वर्ष राबून बनवलेल्या घराला स्वतःच्या हाताने आग लावली. 3 दिवस घर जळत होतं. मार्पा ते डोळे विस्पारून बघत होता. घर जळून खाक झाल्याची खबर गुरुला दिली. गुरुने डोळे उघडून मार्पाकडे पाहत म्हटलं, आता माझ्यासाठी एक घर बांध एकट्याने. मार्पा पुन्हा एकटा राबला. मागच्या वेळेसचा अनुभव होता त्यामुळे घर थोडं लवकर उभा राहिलं. पुन्हा गुरुने म्हटलं, जा स्वतःच्या हाताने जाळून टाक. मार्पाने घराला आग लावली. सतत 7 वेळा हे घडलं. मार्पा घर बांधायचा आणि गुरुच्या सांगण्यानुसार जाळून टाकायचा. हे कुठवर चालणार त्याला कळत नव्हतं. पण 7व्यांदा घर जाळून टाकल्यावर मार्पा गुरुपुढे उभा राहिला. गुरुने त्याला छातीशी धरलं. जा, आता काही उरलं नाही. मार्पा धन्य झाला. आपल्या हाताने जे उभा केलं ते आपल्या हाताने नष्ट करणं ही गोष्ट सोपी नाही. गुरु सांगतो म्हणून तसंच करणारा शिष्य धन्यच म्हटला पाहिजे. हे निष्ठेशिवाय घडत नाही. आणि अशी निष्ठा असेल तेव्हा अशक्यही काही उरत नाही. बोध समजला, कथा संपली. पण ही कथा अजितदादांच्या बाबतीत जशीच्या तशी घडलेली नाही. 6 वेळा डेप्युटी सीएम झालेल्या दादांनी कथेचा शेवट बदलला. 3रं देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर 88 तासांचं. 5वं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून मिळवलेलं डेप्युटी सीएम त्यांनी उघडपणे गुरुनिष्ठेला बगल देत मिळवलं. गुरुची विद्या गुरुला दिली. आध्यात्मिक साधू आणि राजकीय संधी साधू यातील फरक त्यांनी दाखवला. असे दादा विमान अपघातामध्ये गेले. पण घात की अपघात हा प्रश्न मागे सोडून गेले. तो निव्वळ अपघात असल्याचं शरद पवार यांनी सांगितलेलं आहे. सरकारी यंत्रणा तेच सांगत आहे. खरं सुद्धा असेल. अपघाताला निश्चित कारणं असतात. ह्या कारणांची जबाबदारी कुणावर आहे ते कोणी सांगायचं. मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री असलेल्या गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू 2014ला असाच अनुत्तरित राहिला. अजितदादा हे वेळेच्या, शब्दाच्या आणि कामाच्या बाबतीत पक्के होते. त्यामुळे ते फडणवीसांप्रमाणे देवाभाऊ होण्यासाठी शेकडो कोटी रुपयांची जाहिरातबाजी न करता वसंतदादांसारखे दादा झाले. हा लौकिक टिकवण्यासाठी ते धाव करीत होते. यातून अखेरीस काय मिळणार हा प्रश्न विचारणारा कुणी त्यांच्या भोवती नसावा. तो तिबेटी साधू मार्पा याच्याकडे होता. हा प्रश्न करता त्याचा भक्त होता. तो मार्पाला म्हणाला, तुम्ही इतक्या निष्ठेने आणि कर्तव्यबुद्धीने लोककल्याणाचं काम करता, त्यामुळे तुम्हाला मृत्यूनंतर खरंच स्वर्गप्राप्ती होईल का असं तुम्हाला वाटतं का?
मारपा म्हणाला, हो तशी माझी खात्री आहे. भक्तानं पुन्हा डिवचलं, तुम्ही कधी मेला नाहीत, स्वर्ग कधी बघितला नाही, परमेश्वराच्या मनात काय आहे हे तुम्ही जाणू शकत नाही, मग हे तुम्ही कशाच्या आधारावर म्हणता? मारपाने आत्मविश्वासाने उत्तर दिलं, मी कधी मेलो नाही, मी कधी स्वर्ग पाहिला नाही, परमेश्वराच्या मनात काय आहे हे मला ठाऊक नाही, त्याची मला माहिती करून घेण्याची जरुरी वाटत नाही, मात्र मेल्यावर मी स्वर्गात जाणार याची मला खात्री आहे. परमेश्वराच्या मनात काही असो, माझ्या मनात जे आहे ते महत्त्वाचं. मेल्यानंतर मी जिथं जाईल तो माझ्यासाठी स्वर्गच असेल. अगदी अशाच आत्मविश्वासाने अजितदादा पवार लोकसेवेचं कार्य करीत होते. राजकीय संकटांना सामोरं जात होते. घायाळ झालं तरी लढत होते. त्यात सहजता होती, जिवंतपणा होता. तोच अचानक भयानक दुःखद आठवणीचा झाला. मित्रांनो, हा लेख ज्ञानेश महाराव यांनी लिहिलेला आहे. अत्यंत मला आवडला, त्यासाठी हा तुमच्या सोबत शेअर करत आहे. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.